श्री हनुमानाचे घरगुती प्रभावी उपाय 1. दर शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान चालीसा पठण केल्याने घरातील भीती आणि नकारात्मकता दूर होते. 2. हनुमानाला सेंदूर अर्पण केल्याने सर्व ग्रहांचे दोष मिटतात आणि आत्मविश्वास वाढतो. 3. कामात अडथळे येत असतील तर लवंग घातलेले विडा पान हनुमानाला अर्पण करा, यश नक्की मिळेल. पिंपळाच्या 11 पानांवर राम नाव लिहून त्याची माळा हनुमानाला घातल्याने जुन्या कर्जातून मुक्ती मिळते. 5. रोज रामनाम जप केल्याने हनुमान अत्यंत प्रसन्न होतात कारण ते रामभक्त आहेत. 6. शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावून त्यात 2 काळे उडीद टाकल्याने प्रलंबित कामे पूर्ण होतात. 6. पायाजवळ 5 लाल फुलं ठेवा, पूजा करताना धनप्राप्ती सोपं होतं. 7. दर शनिवारी तिळाचे तेल दान करा, शनिबाधा शांत होते. 8. प्रवासात किंवा रात्री एकट्याला भीती वाटत असेल तर हनुमते नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. 9. दर मंगळवारी ऋणमोचक मंगल स्तोत्र वाचा, यामुळे आर्थिक अडथळे दूर होतात. 10. हनुमान मूर्ती समोर तांदूळ अर्पण करा, वाद भांडणं कमी होतात. 11. शनिवारी उडीद डाळ दान केल्याने शनिदोष नष्ट होतो. 12. परीक्षेत यश आणि एकाग्रता वाढवण्यासाठी रोज सकाळी हनुमानाला नमस्कार करून बुद्धिहीन तनु जानिके हा दोहा म्हणावा. 13. ज्यांच्या पत्रिकेत मंगळदोष आहे त्यांनी हनुमानाला लाल रंगाचे चोळ अर्पण करावे. 14. शनिवार हनुमानासमोर मोहरीच्या तेलाचा 5मुखी दिवा लावल्याने नोकरीतील समस्या सुटतात. 15. घरातील कोपऱ्यात थोडा सेंदूर एका पांढऱ्या कागदावर ठेवून हनुमानाचे स्मरण केल्याने वास्तुदोष कमी होतात. 16. हनुमानाला बेसन लाडूचा नैवेद्य दाखवण्याने कामातील अडथळे दूर होऊन मनोकामना पूर्ण होते. 17. जुना आजार बरा होत नसेल तर नासेंद्रोग हरे सब पीरा या ओळीचा 108 वेळा जप करावा. ज्यांना शनीची 7.5 सुरी आहे त्यांनी शनिवारी हनुमानाची पूजा केल्यास शनीचा त्रास कमी होतो. 20. हनुमान मूर्तीसमोर लाल गुलाब फूल ठेवा, दाम्पत्य जीवनात गोडवा वाढतो. 21. शनिवारी काळ्या कुत्र्याला पावरोटी खाऊ घाला, शनिदोष शांत होतो. 22. रोज रामरक्षा स्तोत्र वाचल्याने हनुमानाची कवच तुमच्या कुटुंबाभोवती निर्माण होते. 23. वाईट स्वप्ने पडत असली तर झोपण्यापूर्वी हनुमान अष्टक वाचा, मन शांत होईल. 24. लाल रंगाचे फूल हनुमानाला वाहिल्याने मंगळ दोष कमी होतो आणि विवाहात येणारे अडथळे दूर होतात. 25. चमेलीच्या तेलात सेंदूर मिसळून हनुमानाला लेपन केल्याने आरोग्याच्या तक्रारी दूर होतात. 26. बजरंग बाणचे पठण केल्याने शत्रूवर विजय प्राप्त होतो आणि संकटापासून रक्षण होते. 27. शनिवारी गरीब व्यक्तीला गूळ शेंगदाणे दान केल्याने हनुमानाची विशेष कृपा लाभते. 28. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पंचमुखी हनुमानाचा फोटो लावल्याने वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. 26. दर शनिवारी गरिबाला भाजी भाकरी द्या, दोष कमी कृपा वाढेल. 30. हनुमान मूर्ती पुढे घरात शंख वाजवा, रोज नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. 31. सुंदरकांड वाचल्याने मानसिक शांती मिळते आणि घरात सुख समृद्धी मिळते. 32. हनुमानाला तुळशीची माळ अर्पण केल्याने धनाची कमतरता कधीच भासत नाही. 33. संध्याकाळी हनुमानासमोर गायत्री म्हणता धूप द्या, घरातील तणाव कमी होतो. हनुमान मूर्तीवर सेंदूरसोबत कुंकू वाहा, मार्गदोष शांत होतो. 35. मनातील कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी 21 मंगळवार व्रत करावे, यामुळे अशक्य कामेही शक्य होतात. तर आजची माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.